नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑप्शन चेनला रीड कसं करायचं. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर आपण सुरुवात करूया ऑप्शन चेनला. हे बघा, इथे खाली जो OI आहे हा ओव्हरऑल OI आहे ना, हे टोटल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. किती कॉन्ट्रॅक्ट्स ओव्हरऑल त्याच्यामध्ये बसलेले आहेत आणि इकडे जे असतात ना हे पण ओव्हरऑल कॉन्ट्रॅक्ट्स असतात. बट हे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ना हे सगळे हे असतात तुमच्या पुट साईडचे आणि इथे असतात ते कॉल साईडचे, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, ट्रेंड आज प्राइस पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर याचा आपण PCR याच्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करू शकतो. PCR म्हणजे काय असतो, पुट कॉल रेशिओ. काय असतो, पुट कॉल रेशिओ. म्हणजे काय की ओव्हरऑल OI पुट साईडचे ओव्हरऑल OI डिवाइड बाय कॉल साईडचे ओव्हरऑल OI हा असतो तो रेशिओ. समजलं. म्हणजे हे पुट साईडचे OI आहेत, ही पुट साईड आहे तुमची आणि ही कॉल साईड आहे. ओके, तर पुट साईडचे जे OI आहेत ओव्हरऑल हे डिवाइड बाय हे ओव्हरऑल OI. ओके, यांचा आपण फॉर्म्युला घेऊ. याचं काय आहे, 24,03,937 हे टोटल OI आहेत, भागिले हे 21,46,991. किती येते उत्तर बघा, आन्सर किती येते, 1.12 1.119 येते. 1.119 म्हणजे 1.12 1.119 म्हणजेच 1.12 म्हणतो आपण त्याला. PCRला आहे ना कम्पेअर करायचं एक सोबत, एक न्यूट्रल व्हॅल्यू आहे तुमची. काय आहे, न्यूट्रल व्हॅल्यू आहे. जर तुमचा PCR ग्रेटर दॅन 1, PCR जर तुमचा 1 पेक्षा मोठा असेल तर ते तुमचं पॉझिटिव्ह मार्केट आहे. ठीक आहे. जर PCR 1 पेक्षा लहान असेल ते तुमचं निगेटिव्ह मार्केट आहे. ठीक आहे. आणि जर PCR तुमचं इक्वल टू 1 असेल तर ते तुमचं न्यूट्रल मार्केट असेल, रेंज बाउंड मार्केट असेल. समजलं. आता ह्या जे न्यूट्रल मार्केट आहे याची रेंज तुम्ही काय करा, 0.95 to 1.05 बनवून ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये जनरली असेल तर प्राइस तुम्हाला थोडंसं रेंज बाउंडमध्ये दिसेल, म्हणजे 1.0203 असेल तर पॉझिटिव्ह टू साईडवेज अशा पद्धतीचं मार्केट म्हणा तुम्ही. जर प्राइस 0.96-97 अशी असेल तर निगेटिव्ह टू साईडवेज अशा पद्धतीचं मार्केट याला म्हणा. PCR काढला. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्राइसवरती तुम्हाला मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, जनरली तुमची ॲट द मनीची प्राइस आहे, बरोबर की नाही. ॲट द मनीच्या प्राइसला या इकडे आहे तुमचा सपोर्ट आणि इकडे आहे रेजिस्टन्स, बरोबर की नाही. मग या ठिकाणी प्राइसला आपण काय करतो, सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट्स कोणत्या स्ट्राईक प्राइसला बसले ते फाइंड आउट करतो. ठीक आहे. बघा इथे किती दिसत आहेत, 38,000. इथे किती दिसतात, 1,08,000. याच्या खालचे नाही बघायचे, या व्हाईट याच्यावरचे बघायचे. 1,08,815, 48,700, 1,18,000. बघा इकडे कॉन्ट्रॅक्ट्स बसलेले आहेत मॅक्सिमम. ठीक आहे. 41,943, 84,000, 17,000, 1,89,000, बरोबर की नाही. दोन ठिकाणी सगळ्यात जास्त OI बसलेले, बरोबर. सगळ्यात जास्त 21,000ला बसलेत आणि दुसरे आहे 21,200. एक लेवल आली तुमची 21,000 आणि एक लेवल आली 21,200. समजलं. सपोर्ट कुठे कुठे दिसतोय तुम्हाला, कोणत्या स्ट्राईक प्राइसला दिसतोय, 21,000 आणि 21,200. मग आता आपल्याला फक्त चार्टवरती बघायचं 21,000 आणि 21,250ला अशी कोणती लेवल आहे. हे बघा 21,000ला कोणती लेवल आहे, 21,976 जी आपण ऑलरेडी मार्क केली आहे. दुसरी कोणती आहे, 21,200. 21,200 म्हणजे आपण आता जिथं उभे आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा 21,200 म्हणजे ई लेवल आहे. ओके, म्हणजे आता हा तुमचा जो मार्क झालेला डिमांड झोन आहे ना याला तुम्हाला काहीतरी अशा प्रकारे मार्क करायला लागेल. हा जो बाहेरची आउटर पॉईंट आहे त्याला पण तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल. आला. म्हणजे जर काय तुमचं इथे मार्किंग करताना थोडंफार राहिलेलं असेल ते तुमचं इथं भरून निघतं. जोपर्यंत प्राइस या लेवलच्या म्हणजे ऑलमोस्ट बघा 21,182च्या खाली सस्टेन नाही करत तोपर्यंत तुम्हाला मार्केट खाली पडताना नाही मिळणार आहे. बिकॉज 21,200ला
किती ओवाय बसलेला आहे? 1,18,000च्या आसपासचा ओवाय बसला, बरोबर की नाही? आणि इथून मार्केट तुटलं तर मार्केटचं टार्गेट काय येऊ शकतं? 21,000ची लेवल दिसू शकते, म्हणजे इथपर्यंत मार्केट मिळू शकतं. अशा गोष्टी असतात. आता प्राईसमध्ये आपल्याला काय दुसरी गोष्ट फाइंड आउट करायची, आपण सपोर्ट कसा बघितला ते बघितलं. आता प्राईसचा रेझिस्टन्स पण बघायचा आपल्याला. ठीक आहे, रेझिस्टन्स पाशी पण सेम, की प्राईसला किती हायेस्ट ओवाय कोणत्या भागात बसलेला आहे. हे बघा, इथे किती बसलाय? 74,000. इथे किती बसलाय? 31,000. इथे किती बसलाय? 1,53,000. बरोबर की नाही? मार्क करून घेतला. 45,000, 1,07,000. ओके, 37,000, 29,000, 93,000 डायरेक्टली मग या लेवलला आहे, 22,000च्या लेवलला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे लेवल कोणते कोणते आले? 21,500, 21,600 आणि 22,000. 21,500, 21,600 आणि 22,000. 21,500, 21,600. बरोबर आहे. 21,500, 21,600. आता इथे किती लेवल आहे बघू द्या आपल्याला. पहिल्यांदा इथे 21,500, 21,600. हे बघा, 21,600 म्हणजे 21,593ची लेवल जी आहे ही आपल्यासाठी एक प्राईससाठी सप्लाय झोनचं काम करणार आहे. ओके, आणि वरच्या बाजूला 26,000ची एक लेवल आहे. 21,500, 21,600 आणि 22,000. बरोबर की नाही? 22,000ची एक लेवल मार्क करून ठेवली. त्या इथे 22,000ची लेवल, इकडे एक लेवल आहे. बरोबर, म्हणजे इकडे एक सगळ्यात जास्त ओवाय बसलेला आहे, दुसरा ओवाय या ठिकाणी आहे आणि तिसरा ओवाय 21,500, म्हणजे 537. ऑलमोस्ट या दोन लेवल आहेत. 21,400ला नाही बसला का ओवाय? कमी, म्हणजे मार्केट अजून पडायचं. इथे मार्केट उभं आहे सध्या, बरोबर की नाही? मार्केट या ठिकाणी उभं आहे. इथे या ठिकाणी जेव्हा मार्केट खाली अशी कॅन्डल लावेल त्या ठिकाणी त्यातला ओवाय ऑटोमॅटिक वाढून जाईल. ठीक आहे, बट मार्केट काय बोललो आपण, जर इकडे ओपन झालं तर मार्केटला इकडून सेल करायचा ऑपॉर्च्युनिटी आहे या झोनमधूनच. बरोबर आहे, म्हणजे मार्केटला सेल करण्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे 21,537 ते 21,593 या झोनमधून मार्केटला आपल्याला सेल करायला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि म्हणजे या गोष्टी आपल्याला कुठे कळाल्या? ऑप्शन चेनवरती समजल्या. इथे फायनल झाल्या. ठीक आहे, सपोर्ट पण आपला एक इथे फायनल झालाय, एक इथे फायनल झालाय आणि एक इथे फायनल झालेला आहे. ओके, इथला नाही म्हणते मी, फक्त या दोन लेवल बघूया. या दोन ठिकाणचे लेवल कन्फर्म झालेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे हा सपोर्ट आहे आणि हा डिमांड झोन आहे. सपोर्ट म्हणजे इथे आता प्राइस रेस्ट होती ना, हा सपोर्ट आहे, हा डिमांड झोन आहे. आता उद्या आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी याचा ब्रेकडाऊन होईल त्यावेळी काय होतील, इथे जे बायर्स बसलेले आहेत ना, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट्स बसलेले आहेत आपल्याला दिसले 19,200 वरती. बरोबर की नाही? म्हणजे कोणत्या लेवलचे बघा, 21,200. हे जे कॉन्ट्रॅक्ट बसलेले आहेत ना इथले 1,18,000, हे काय करतील माहिती का? यांनी काय केलेले? पुट सेल केलेले आहेत. काय केलेत? हां, याला ऑप्शन सेलिंगच्या दृष्टीने बघायचं. पुट सेल केलेले त्यांनी, म्हणजे या लेवलला त्यांनी काय केलेले आहेत? पुट सेलिंग केलेली या भागामध्ये. जर या भागात आले आणि प्राइस याच्या खाली आली तर हे काय करतील? पुट ज्यांनी सेल केलेले ते काय करतील? पुट बाय करायला सुरुवात करतील त्यांची ऑर्डर क्लोज करण्यासाठी. बरोबर की नाही? यालाच आपण म्हणतो लॉंग वाइडनिंग. याला काय म्हणतो आपण? लॉंग वाइडनिंग. ठीक आहे, आता समजा इथे सी लोकांनी सेल केलेले आहेत. बरोबर की नाही? या लेवलला आपण बघितले, इथे या भागात झालेले आहे ते, आणि आपल्याला ओवाय वरती दिसते. जर प्राइस याच्या वरती गेली तर हे सी सेल ज्यांनी केले ते काय करतील? सी बाय करतील त्यांची ऑर्डर क्लोज करण्यासाठी. याला काय म्हणतो आपण? शॉर्ट कव्हरिंग. काय म्हणतो?